आजचा हा भारतीय संस्कृतीतला वैदिक सनातन संस्कृतीतला श्रावण मास एक अनन्यसाधारण महत्त्व आहे। हे अनन्यसाधारण महत्त्व असणारा मार्गशीर्ष मास, श्रावण मास, त्या श्रावण मासामध्ये चैत्र मास, ह्या श्रावण मासामध्ये विशेषतः करून सोमवार अजून अनन्यसाधारण महत्त्व आहे। बऱ्यापैकी लोकांना सोमवारचं व्रत असतं आणि त्या असं फार दिवसानं येत असतं। श्रावणातला पहिला दिवस सोमवार आणि श्रावणातला शेवटचा दिवसही सोमवार, हे फार एक अलौकिक आगळा वेगळा लाभ असतो तो, आणि तो योग या वर्षीच्या श्रावणात आला आणि ते परमपावन श्रावण मासातील प्रथम सोमवारी भगवान रत्नेश्वराच्या दरबारामध्ये प्रसादाचं आयोजन, आदरणीय सर्वांचं राजकीय क्षेत्रातलं सर्वांच्या अंतकरणातलं लाडकं व्यक्तिमत्व बाबाजानी दुराणी साहेब सर्वांच्या परिचित आहेत। माझा मनातला परिचय मी त्यांना फार कमी भेटलो असेल, कीर्तनातच एखाद्या वेळेस भेटी झाल्या असतील, असं काही माझी भेट वगैरे झालेली नाही। पण कीर्तनात ते कार्यक्रमात आल्यावर एकूण एकाच्या नजरेवर नजर झाली असेल। पण मी त्यांना सभामंडपाच्या बाबतीत भाऊ खूप पाहतो। महाराष्ट्रातली खूप गावं पाहिली मी, 4789 गावं आत्तापर्यंत महाराष्ट्रातली एकदा गेलेली पाहिली। काही काही गावांना 10 वेळेस गेलो असेल तरी ते एकदा लिहायचं। पण पाथरी तालुक्यामध्ये बऱ्यापैकी मारुतीरायाच्या समोर मंडपावर नाव बाबाजानी साहेबांचं मी खूप वेळेस पाहिलं। मला असं वाटतंय असं सगळ्या तालुक्यातल्या नेत्याच्या अंतकरणात जर आलं तर पावसाळ्यात कुठला जरी कार्यक्रम असला तरी पावसाची भीती राहणार नाही, पण बाकीच्या पण नेत्यांच्या अंतकरणात असं यावं। मी खूप मंडपावर नाव बघितलं। जवळजवळ 10-12 वर्षापूर्वी एकदा भाद्रपद महिन्यामध्ये पितृपंधरवाड्यामध्ये एकादशी, त्या एकादशीला पांडुरंगाच्या दरबारात, विटेवरच्या मालकाच्या दरबारात, पुढे ते बरमाटी सागाचा मंडप, त्या मंडपात मला कीर्तन करण्याचा योग आला। आणि तिथून येऊन इथंच गंगेच्या तीरावर या परिसरात रामायणाच्या कांडाची सांगता होती। ती सांगता असाच पाऊस आल्यामुळं कीर्तन माझं होतं त्या मंडपात, त्या मंडपावरही बाबाजानी साहेबांचंच नाव होतं। नाही तर ते झालं नसतं कीर्तन, तिथं कसं होईल। अशी बऱ्यापैकी मंदिराच्या पुढे बांधकामाचं योगदान आदरणीय बाबाजानी साहेबांनी केलेलं आहे। इथेही बरं ते ठीक आहे, ते गाव आहे, वैयक्तिक गाव आहे, त्यांचा प्रश्न असेल अण्णा ती सांभाळतील, पण इथे सभामंडप करतात याबद्दल गिरगावकराचा सुद्धा तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद। कारण हे नुसत्या पाथरी तालुक्याचं दैवत नाही, नुसत्या मानवत तालुक्याचं दैवत नाही, तर ह्या परिसरातल्या प्रांताचं, 2 जिल्ह्याच्या बाँड्रीवरचं पवित्र पापनाशनी गोदामाता गंगामाईच्या तीरावरलं हे अधिष्ठान आहे। आणि तर 100-200 गावाचा, 200-300 गावांचा संपर्क आहे। लोक इथं दर्शना करता येतात आणि इथं करणं गरजेचं आहे। मी 4-2 10व्याला ज्या वेळेला आलो, मी आज सांगणारच आहे, हा सभामंडप आता भक्तांसाठी तुम्ही केलाच, पण माझ्या रत्नेश्वराच्या कृपेने तुम्हाला राजाश्रय भेटो बाबाजानी, आणि तो राजाश्रय मिळाल्याच्या नंतर मात्र 10व्या करणाऱ्या लोकांची लय फजिती होती हो, अति फजिती। पावसाळ्यात फजिती आहे, उन्हात फजिती आहे, आणि ती फजिती सुद्धा तुम्हाला रत्नेश्वराच्या कृपेने राजाश्रय मिळो, आणि तो मिळाल्याच्या नंतर दुसरा सभामंडप मात्र तुम्ही तिथं करा, आणि तो मिळाल्याच्या नंतर गिरगावकर येणार। मी आतापर्यंत कोण्याही पुढाऱ्याचा चहा पेलो नाही। मला कीर्तन करून कोणी पाकिट दिलं असेल तर नाचून दिलंय हो। मी आतापर्यंत कुठल्याही पुढाऱ्याला काही मागितलं नाही, कारण महापुढारी पंढरपुरात आहे, बायको एकच आहे, पोरं 2 आहेत, आणि भरपूर हाऊत भरून पैसे दिलेत, त्याच्यामुळं यायला त्रास द्यावा वाटत नाही। द्यायलाच असेल तर तुम्हाला एखाद्या मंदिरासाठी, सामाजिक कार्यासाठी त्रास देईल, आणि तुम्हाला राजाश्रय निश्चित रत्नेश्वराच्या कृपेने मिळो, आणि तो मिळाल्याच्या नंतर मात्र, कारण इथं पार
विदर्भाच्या बॉर्डर पुसून तिथून लोक दावा करण्यासाठी इथे येतात. त्यांची खूप साहेब लापरवाही होती आणि तेवढं जर पुण्य तुम्हाला राजाश्रय मिळू द्या आणि रत्नेश्वराच्या कृपेने मिळणार. आणि तो मिळाल्याच्या नंतर मात्र ते काम आधी कुदळ हाणायला मलाच बोलवा, मी येईल त्यावेळेला. आणि तेवढं काम मात्र करा. निश्चित तुमच्या धर्मामध्ये किती बाऱ्या हाजला गेल्यावर किती पुण्य प्राप्त होत असेल, पण मी ठोकपणानं सांगेन 100 हातच्या यात्रा केल्याचं पुण्य एक सभामंडप दिल्यावर तुम्हाला निश्चित प्राप्त होईल. मी रत्नेश्वराच्या साक्षीनं सांगतोय. विठाला विठाला. आणि हा भव्य दिव्य सभामंडप आहे. आज रत्नेश्वराची कृपा म्हणून कीर्तन होते. इतक्यात कीर्तन जरी झालं तरी हा समाज बसणार नाही. मी ज्या वेळेला मध्ये गेलो स्वयंपाकाकडे त्यावेळेला एवढं अन्नदान आहे. मेन कुलकर्णी काका, मामा, आम्ही गेलो, विक्रांत पाटील वगैरे आम्ही सगळे गेलो. त्यावेळेला पाहिलं खूप मोठं अन्नदान आहे. आणि निश्चित रत्नेश्वरानं दाखवून दिले माझ्या कृपेने तुम्हाला या मंडपात जेवता येईल. पण त्यानं जर जटा हालिल्या ना तर पाऊस लय पडतंय, नुकती वाहून जाईल गंगात, ह्या चपात्या वाहून जातील. इतकी कृपा त्याच्यात आहे, त्याचीच कृपा आहे. पण पुढच्या वर्षी निश्चित त्या मंडपामध्ये सगळ्या सोमवाराच्या पंक्ती होतील. इतकं मात्र निश्चित येते. खूप मोठं पुण्य तुम्ही वाटून घेतलंय, त्याबद्दल तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. विठाला आजच्या या साहेबांच्या भूमिपूजन उद्घाटन सोहळ्यानिमित्त आणि दिवसही गोडसा पाहला. इकडे बस रे, इथं बस, इथं बस, इकडे बस. गोडसा असा दिवस पाहला तो श्रावण मासातला पहिला दिवस आहे. आणि मराठवाड्यातल्या रगील महाराजाला कीर्तनाला बोलिले. मी 1 नंबरचा रगील. जगात जर्मनी, भारतात परभणी, परभणीत गिरगाव चरबट, तिथलं मी भूत आहे. भूमिपूजनाला कुदळ हाणायला अनिलराव मी होतो, सुभाषराव मी होतो. पुढच्या वर्षी कीर्तन कोणाचं जरी ठेवलं तरी पंक्तीला मी येणारच आहे. सभामंडप मला दिसलाच पाहिजे. इतकं मात्र आहे. कोणाच्या लाईटची लाईट जाईल, कोणाच्या लाऊडस्पीकरची जाईल, पण गिरगावच्या बाळ्याची लाईट जात नाही. इतकं मात्र लक्षात ठेवा. विठाला विठाला. गोडसा संकल्प आहे. आणि काय होतं माहितीये का, एखाद्या माणसाला 10-5 रुपये दिले तर तो कशात घालील काही सांगता येत नाही भाऊ. पण इथं केलेला सभामंडप, एखाद्या गरीबाच्या पोरीचं जर त्या सभामंडपात लग्न झालं तर 1 कोटी यज्ञ केल्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त होईल. मी नाही म्हणत राजकारण्यान दिंडीत चला, मी नाही म्हणत राजकारण्यान कीर्तन ऐका. हजारो कीर्तन ऐकल्याचं पुण्य, हजारो दिंडीत चालल्याचं पुण्य, हजारो वेळेस भजन केल्याचं पुण्य तुम्हाला समाजाची सेवा केल्याच्या नंतर प्राप्त होते. तुम्ही जर एखादा बोर पाडला आणि त्या बोरला पाणी गोड लागलं, गाव जर त्या बोरचं पाणी पित असेल तर लाखो तालुके जीव घातल्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त होते. एखाद्या शिक्षकाने आपल्या समोरच्या विद्यार्थ्यांना शिकवलं, ते विद्यार्थी घडवले तर लाखो पंढरपूरच्या वाऱ्या केल्याचं पुण्य प्राप्त होते. अर्थभूता द्यावे दान. तुम्ही या सर्व भूत म्हणजे जीवसृष्टी यांच्या उपयोगाचं तुम्ही काम केलं की मग मात्र तुम्हाला माणसं काय आशीर्वाद देतील, देव सुद्धा आशीर्वाद देतोय. एवढ्या मोठ्या तीर्थाला येणारी रस्ते सुद्धा आता इकून तर येताच येत नाही कमानीतून. ती कमान सुंदर लावली, पुढून कमानीन माग काय असतील ते जाऊ द्या. आता मला सुरेश बुवांनी सांगितलं येऊ नका, पण इकून येताना सुद्धा 2 जागेवर स्वागताकरता झाडं लावलेत. त्या रोडलाच खड्डे पडलेत. इकून गेलं तर मोटरसायकल जाईन, इकून गेलं तर कोणाची गाडी अडकल, मधातून मुकाट्यानं चल. आणि तिसरं काम, राजाश्रय मिळाल्याच्या नंतर 2ऱ्या वर्षात तितका रोड टाका. तुम्ही म्हणताल हे लय भीक मागे आहे बाळू महाराज, पण मला काय माय बायकुल साडी चोळी मागायची नाही, माय लेकरायला अंगड टोपरं मागायचं नाही. मी समाजासाठी मागतोय आणि समाजाच्या आशीर्वादानं तुम्ही खुर्ची बसताल इतकं मात्र लक्षात ठेवा. विठाल कार्यक्रमाच्या निमित्त आदरणीय सुभाषरावजी कोले साहेबांच्या वतीनं संपर्क करत होते, भेटली, त्यांनाही धन्यवाद. सुभाषसाबा कोले, आदरणीय अनिलरावजी नखाते साहेब,
दत्तराव मायंदळे साहेब, श्याम धर्मे साहेब, रामप्रसाद कोले साहेब, एकनाथजी शिंदे साहेब, नारायणराव आढाव साहेब, विजय पाटील सीतापळे आणि आदरणीय श्रीयुत विष्णू काळेजी, सौ संगीता नारायणराव बधरगे, अर्चना रामराव मुळीक, याही सर्व साहेबांच्या सानिध्यातल्या या सर्व लोकांना कोटी कोटी धन्यवाद. आदरणीय मृदंगाचार्य रामभाऊ काळे आहेत, त्यांनाही धन्यवाद प्रणाम. आदरणीय सुरेश महाराज आहेत, त्यांनाही धन्यवाद प्रणाम. गाड्याभ्यासक वारकरी संप्रदायातील ज्यांचा गाथ्यावर फार मोठी पकड आहे, अभ्यास आहे, असे माऊली महाराज असतील. आदरणीय हरिभक्तीपरायण ज्यांच्यासोबत चाल म्हणलेले तौर महाराज आणि त्याकडेपासून याकडेपर्यंत भाऊचे विद्यार्थी आदी करून चोपदार हल्लार सगळी माणसं विनेकरी, मस्तक माझा पायावरी या वारेकरी संतांच्या साऊंड सिस्टीमवाल्यांना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद. विठाला विठाला. काही माणसं म्हणले असतील, महिला जास्त म्हणल्या असतील, आज महादेवाचं वर्णन करावा. आज पंढरीतलं वर्णन काय करायचं, कारण आपल्या मराठवाड्यातल्या बायका जास्त कोणाचं बी ऐकणार आहे. आता गिरगावकरांनी सांगितलं की उद्या त्या सुरू करतात, उद्या अजून दुसरा परभणीकर भेटला की त्याचं ऐकत्यात, वसमतकर भेटला की त्याचं ऐकत्यात. एका जागेवर कोण्याच जागेवर टेकत नाहीत, त्यातली त्यात मराठवाड्यातल्या. विठाला विठाला. काल प्रदोषाला शमीचे पानं लागतेत, एका बहादारानं बायकून सांगितलं हिवराचे नेले. मी म्हणलं तुम्ही ते म्हणला लय कदर आणलाय होती ना, तिला तरी काय कळत हिवर कोणता आणि शमी कोणता. म्हणलं तुला नशीबलंय तुर्कस्तानच्या पलीकडे झोपलं रे, तुला अशी भेटली. विठाला विठाला. म्हणतील माणसं असं पंढरीतलं महत्व का, इथं तर भगवान शिवजीचं वर्णन, पण भगवान विश्वनाथाला, माझ्या देवादिदेव शिवशंकराला सर्वात आवडणारं दैवत कोणतं आहे तर ते पंढरीतलं आहे. मेवा सर्वांना आवडतो, शेवा नाही आवडत सगळ्यांना. प्रत्येकाला मेवा आवडतो, प्रत्येकाला शेवा आवडत नाही. पण एक लक्षात ठेवा, ज्याच्या जीवनात शेवा नाही त्याला चांगला मेवा कधीच भेटत नाही. विठाला. नामदेवराय ब्रह्मांडाच्या मालकाच्या पायाची सेवा मागतात. मान आवडत नाही असा जगात माणूस नाही. मान, सन्मान, प्रतिष्ठा जनावराला सुद्धा आवडती, जनावराला सुद्धा. दिवसभर उभाट्या आऊत आणल्याच्या नंतर 5 वाजता जोत सोडताना बैलाचं नाव घेऊन जर त्याच्या पाठीवर थाप टाकली तर ते पण शेपटीवरी करतय. म्हणजे पशुला सुद्धा सन्मान आवडतोय. ताप टाकली म्हणजे त्याला काय पेन थोडी भेटती, पण त्याला पण सन्मान आवडतो. तसा माणसांना सन्मान आवडत नाही असं कोण म्हणतंय, पण सेवा आवडत नाही. सेवा फक्त ठराविक लोकांनाच आवडते. विठाला विठाला. मी इतकं ठासून सांगतोय, कीर्तन झाल्यावर जर बाबाजानी साहेब म्हणले महाराज 1 घंटाभर पंतराळ्या उचला बरं, तर कुठून कुठून मुंग्या निघत्यान गिरगावकराच्या. मी कीर्तन केले मला पतराळ्या उचलायला लावायले, आणि पंतराळ्या पंढरपुरातल्या मालकानं उचलल्यात तरी गिरगावकराचं धुपन निघत आहे. तुमचं पण निघत आहे. आमच्यावर घेतल्यावर लय तुमची खसखस पिकली. तुम्ही लय तुकाराम महाराजाची चुलते आहेत का? तुम्हाला राग येईन म्हणून माझ्यावर घेतले, पण समजून घ्या कोणाला हाणायला होतं. विठाला तेव्हाही आवडत नाही. नामदेवराय ब्रह्मांडाच्या मालकाची पायाची. भगवान रत्नेश्वराच्या दरबारात कीर्तनी एखादा म्हणला असन पंढरीचं महत्व सांगणारा अभंग का घेतला, कारण पंढरी मंदिरातल्या मालकाला आवडती. त्या घंटीला एक दोरी बांधा. नाही काय होतंय, शेवटच्या मंगलाष्टकाला येणार मुद्दाम मंडपापुढे गाडी घुरघुर करीत आहे. म्हणजे त्याला वाटतंय देवबापान पण माझ्याकडे पाहा मी आलो म्हणून. आणि अगोदर येणारे काय बसले बिचारे, ते उशिरा येणारेच असंच काम असतं. विठाला पंढरी आहे भगवान रत्नेश्वराचं आवडीचं ठिकाण आहे. तुम्ही आम्ही माऊली महाराज वाऱ्या करत असू, आपण कळाल्यावर करू, आपलं शरीर चांगलं असल्यावर करू, आपल्याला एखाद्यानं चालना दिल्यावर करू, पण वारी ही परंपराच भगवान शिवशंकराची आहे.
वारी ही परंपरा भगवान शिवशंकराची, भजन ही परंपरा शंकरांची, बहु पक्वादे वाद्य शंकरांचे. भगवान शिवजीनं वारकरी संप्रदायात सुरेश एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव. जनार्दनी वैष्णव नंतर कीर्तनकार झालेत, नंतर भजन करणारे झाले, नंतर पक्वाद वाजणारे झाले. अगोदर भजन भगवान शिवशंकरांनी केलं. मृदंग हा इंद्रानं वाजिला त्यांच्या भजनात. नारद आणि तुंबर त्यांनी सोबत घेतले भजनाकरता. सुर नर किन्नर नारद तुंबर गाते निरंतर रे माधवा मुरली मनोहर रे. नारद तुंबर भजन परंपरा, भजन करी महादेव. भजन ही परंपरा भगवान शिवजींची. वारकरी संप्रदायाची स्थापना भगवान शिवशंकरांनी केली. गिरगावकर सांगतो म्हणून ऐकायचं, पैठणच्या मालकांचं वाक्य. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव. आपण वेळ भेटल्याच्या नंतर वारीला जातो, सुखसोयी प्राप्त झाल्याच्या नंतर वारीला जातो. काशीतल्या मालकांची रत्नेश्वराची नित्यवारी आहे, नित्यवारी आहे. तुम्हाला नित्य विश्वनाथ भेटू शकत नाहीत, पण तुम्ही जर पंढरपूरला गेले तर विश्वनाथाचं दर्शन झाल्याशिवाय राहत नाही. याच्याकरता पंढरपुराकडे पाहत जा, बघत जा. मालकाच्या पायाची सेवा नामदेवरायनं मागितली. नामदेवराय पायाची सेवा का मागतात? पायात ताकदच मोठी हो, फार मोठी ताकद आहे पायात. एक मुद्दा मांडतो तुमच्या पुढे. या विश्वातल्या सर्वात मोठ्या तपस्वीच्या पायापाशी एक नालायक गेलं. काही त्याला कवडीची अक्कल नाही, त्याला ज्ञान नाही, त्याला शास्त्र नाही, त्याला पुराण नाही, त्याला वेद नाही, त्याला काही कळत नाही. असा एक व्यक्ती एका अधिकारी व्यक्तीच्या पायाजवळ गेला आणि काय कर्मनो गती, त्याला काय भाव आवडला, त्या अधिकारी व्यक्तीचे त्यानं पाय धरले. तो जगातला एक नंबरचा तपस्वी आहे, विश्वातला एक नंबरचा तपस्वी. त्या व्यक्तीचं नाव आहे विश्वामित्र. दर्शन घेतलं पण पायच सोडणं. महाराजांनी सांगितलं, हे उठणार रे. नाही म्हणले, पाय नाही सोडणार. किती वेळ धरणार तू पाय? नाही म्हणले, पाय सोडणारच नाही. पाहिजे तुला काय? मला स्वर्ग पाहिजे. महाराजांनी डोळे झाकून विचार केला तर बायकोनं त्याला आदरानं जीव घालावा इतकं सुद्धा त्याच्याकडे पुण्य नव्हतं. त्याच्या बायकोनं त्याला आदरानं जीव घालावा इतकं सुद्धा त्याच्याकडे पुण्य नव्हतं. आणि त्याला स्वर्ग कसं भेटल? आणि बायका सगळ्याला सात्विक असतात का काय? आम्ही एका घरी जेवायला गेलो होतो. जेवायला गेल्याच्या नंतर रस पापड्या कुरड्या सगळं रसाचे दिवस होते. जेवायला केलं, यथा सांग जेवलो. जेवल्याच्या नंतर सोबतचे म्हणले, चला अरे तसं नाही, ज्या बायकांनी स्वयंपाक केला त्यांना जेवू द्या, मग यजमान आपल्याला वाटे लावी. मग त्यांना सांगितलं, तुम्ही दोघी चौघी जेवायला बसा. बसल्या. त्या घरची एक होती, शेजारनी तिघी जणी, चौघी जण जेवायला बसल्या. मला फोन आल्यावर मी बाहेर गेलो. येताना पाहतो तर स्वयंपाक घरात डोकून बघितलं तर चौघी जेवायला बसले. एक जण भजे खात नव्हती. तिघी जणीच्या ताटात भजे पापड्या कुरड्या सगळ्या होत्या. आणि जी खात नव्हती ती यजमानाची बायको होती. आम्हाला ज्यानं जीव घातलं त्याची बायको होती. त्याला म्हणलं, का हो तुमच्या मंडळी भजे खात नाहीत? नाही म्हणले, खाती. आता का खात नाहीत? नाही म्हणले, ती तळतानच खाती. ती भजे तळतानच खाती, ती गार झाल्यावर खात नाही. अशी ज्याला भेटली असेल किती गोड बायको पाहतो. अशीच त्याच्या जीवनात होती.
महाराजांनी विचार केला सभार्याय भोक्तव्यम हृदयव्यथाय जायते निहान्वितार्थायम जठरा नलोतृप्तावसा नैवम गिरगावकर लिखितम. त्याचा जठराग्नी शांत करण्याची ताकद जिच्या ते तिला पत्नी म्हणतात. ती पत्नी जर त्याला सात्विक भेटली नाही तर त्याला स्वर्ग भेटणं इतकी सोपी गोष्ट आहे. स्वर्गाच्या गप्पा आम्ही आणतो पण स्वर्ग स्वप्नात तरी आहे का आमच्या? इतकं सोपं आहे का स्वर्गात जाणं? स्वर्गात जाण्यासाठी नुसत्या पुण्यानं होत नाही. अजून एक ताकद लागती, अजून एक हिंमत लागती. ती यमाच्या डोक्यावर पाय द्यायची ताकद पाहिजे. जगा काळ अष्टादश संत आहेत. यांच्यासाठी मोक्ष किंवा स्वर्ग हे काही शुल्लक आहे, शुल्लक आहे. पण तुम्ही आम्ही मोक्षाच्या स्वर्गाच्या गप्पा हाणणं मला असं वाटतंय हा पोकळ वाद असेल. तो त्यानं स्वर्गाची अपेक्षा केली. महाराज म्हणतात अरे किती मूर्ख आहेत. सभार्याति जायते सलग्नेन सर्वस्थिता सप्तपदीरोर विचितः यति पाणिग्रहो भयव्याप्ता अर्धांगिनी समिलनाय भोक्तव्यम नैवाति जायते. जिच्या सोबत सप्तपदीचे फेरे घेतलेस, जिच्याशी पाणी ग्रहण केलं, जी तुझी अर्धांगिनी झाली, या सगळ्या गोष्टी असताना तुझ्या पोटाची अवस्था जी मिटू शकत नाही, इतकं तुझं नशीब झोपले वड्याच्या पलीकड आणि तू स्वर्ग मागतोस. मूर्ख आहेस की काय? ते म्हणला मी किती मूर्ख आहे, किती नालायक आहे, काय हे माझं काहीच बघू नका, पण पाय तुमचे धरलेत, पाय तुमचे धरलेत. असू द्या मी किती पण मूर्ख आहे. शेवटी महाराजाला राग आला. महाराजांनी त्याची कंबर धरली आणि संदेश वरी फेकलं. वरी फेकल्यावर नेमकी स्वर्गाच्या शेवटच्या पायरीला आदळला. पायाची ताकद सांगतोय, पायाची पायाची शेवटच्या पायरीला आदळला. तिथे एक रगील माणूस होता. रगील रगील त्याच्या इतका रगील आतापर्यंत कोणीच नाही. इथं त्या माणसाला भेट नाही असा माणूसच नाही. इथं बसलेला कोणताही माणूस जर हॉस्पिटलमध्ये गेला आणि त्यानं सांगितलं 8 दिवसात तुमचं सगळं गाठोडं बांधण्यात येणार आहे, पाहुण्या रावण्यांना भेटून घ्या, कुठं कुठं संपत्ती असेल ती आपोआपल्या नावची करा, कोणाकोणाला दिल्या घेतलेला असेल ते उष्ण वापस घ्या, 8 दिवसात तुमचं रामनाम सत हे मेलं का जिते होणार आहे. बायकोनं बदामाचा शिरा केला. ते म्हणलं राहू दे गड्या, आता 8 दिवस कशाला खाऊ घालते. त्याचं नाव आहे यम. यम यम यम. कोरोनात माणसं कोरोनाला भेट नव्हते, मरणाला भेट होते. आणि माणसं मारायचं काम यमाकडे. आणि तो रगील शेवटच्या पायरील त्यानं सांगलं ए सगळं. ते म्हणलं तुला माहिती आहे का मी कोणाकून आलोय? तू ज्यांच्याकून आला तो जगातला 1 नंबरचा तपस्वी, 1 नंबरचे तपस्वी. त्यांचे पाय धरल्यामुळं तुला इथपर्यंत येता आलं. पण माझा पाय, तुझा पाय माझ्या डोक्यावर ठेवल्याशिवाय तिथं जाता येत नाही. आणि तितकी ताकद तुझ्या पायात नाही. माझ्या डोक्यावर पाय देण्यासाठी तितकी ताकद लागते. वरून आवाज द्याला महाराज. काय रे? ते महाराज महाराजच होते. त्याचा ममुल्या कारभार नव्हता ना. कोणाच्या खिशात बसायचं, कोणी कुणा सटकायचं, काही व्हायचं, कुठं व्हायचं, तसा येडपटपणा थोडाच होता. आमच्या पुतण्याला 2-3 चाली येऊ लागल्या. लगेच म्हणला मला सरपंच व्हायचं. 3.5 एकर जमीन इकलं, 9 म्हशी इकल्या. आता नाशिकला गटार उपशी तू. त्याला म्हणलं नको रे, आपले कामं नसते, तू येडपटे. तुम्हाला आमचं खपतच नाही. म्हणलं आता कसं गार लागायले. इतका नालायक आमचा पुतण्या नाही. तुम्हाला राग येईन म्हणून आमच्यावर नाव घेतो. विठाला विठाला. महाराज
दक्षिणेचा राजा यम, आवाज द्याला यमराज, लट 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 यम कापू लागला. बापरे, येऊ देत नाही म्हणे महाराज, तुमचा सन्मान आहे, आदर आहे, पण यानं माझ्या डोक्यावर पाय द्यावा इतकी याची पात्रता योग्यता नाही, याच्याकरता याला येता येत नाही. त्याला वापस येतो. महाराजांच्या लक्षात आला आपले पाय धरल्यावर जर हे वापस आला तर पृथ्वीवर चंद्र सूर्य येतोपर्यंत आपलं नाव जातंय. त्याच्यासाठी स्वर्ग दुसरा तयार केला. एकाचे शाटीन तपिन्नली, एके सृष्टीवरी सृष्टी केली, दुसरी सृष्टी तयार केली. पाय कोणाचे धरले? एका अधिकाऱ्याचे. श्रुतीनं प्रश्न केला माऊली महाराज त्याला, का रे तू महाराजाचे पाय धरून इथं आलास? ते म्हणले, श्रुती माते मला काहीच सांगू नकोस, मला काही कळत नाही, मला फक्त कीर्तनात स्वर्ग ऐकिलता, याच्याकरता स्वर्गाची अपेक्षा केली, त्यांच्या पायामुळे इथं आलो, त्यांच्या पायात काय ताकद आहे मला काय विचारू नकोस, तू जाईन विचार. श्रुती खाली आली आणि महाराजांना विचारलं, महाराज तुमचा पाय धरल्याच्या नंतर बेलायक सुद्धा माणसं, लायक सोडून द्या, बेलायक सुद्धा स्वर्गात येतात, इतकी तुमच्या पायात ताकद काय? महाराजांनी सांगितलं, बाई त्याच्याच नावाची तपश्चर्या केली, त्याच्याच नावाच्या माझ्या पायात ताकद त्या दिवशी प्राप्त झाली, मी नारायणाचे पाय कायमस्वरूपी धरले. आणि तो नारायण पंढरपुरातला आहे, त्या मालकाचे पाय ज्यानं धरले त्याच्या पायात इतकी ताकद आहे की बेलायक माणसाला स्वर्ग प्राप्त होतोय. तर पंढरपुरातल्या मालकाच्या पायात किती ताकद असेल, म्हणून नामदेवराय पहिल्या कडव्यात त्याचं भजन करणाऱ्या लोकांच्या पायात इतकी ताकद असेल तर त्या पंढरीतल्या मालकाच्या पायात किती ताकद असेल. याच्याकरता त्या पायाची सेवा नामदेवराय मागतात. मालकाचे पाय बघा, रत्नेश्वराचे पाय. आपण काय होतो माहितीये का, नियमी सरतो आणि देखाव्याची नियम जास्त घेतो. एक जण म्हणला, काल परवाला भेटला, म्हणला आता अमावस्याच्या दिवशी दाढी कटिंग करायची, पुन्हा महिनाभर करायची नाही. ते म्हणलं असं का? नाही म्हणला, आपला नियम आहे, श्रावण मासात दाढी करीत नाही आणि तंबाखूचे 3 तोटे खातो. तुला हाणायला पाहिजे, यम इतका हानीन सोमल्या तुला. तुझ्या दाढीचे केस इतके पवित्र आहेत का महादेव तुझ्या दाढीत बसायला? जंगळलेल्या गोचडं बसायचे नाही तुझ्या दाढीत. आणि महादेवासाठी दाढीचा त्याग करतो नुसता. तंबाखू खातू, गुटके खातू, बिड्या फुकीतू, कारखान्याचं बॉयलर पेटल्यावानी. हे नाटकेत लोक जास्त झाले. विठाला विठाला भगवान शिवशंकराला जर आवडायचं असेल तर नका जन्मभर 1 महिनाभर तंबाखू सोडा ना, ते रत्नेश्वराला आवडेल. 1 महिनाभर बिडी सोडा ना, रत्नेश्वराला आवडेल. सोडान गुटखा 1 महिनाभर, तो रत्नेश्वराला आवडेल. हे बाकीचे सगळे धंदे करणार, फक्त मी दाढी करीत नाही.
तू दाढी पेटून देईन ये मी एका दिवशी विठाला विठाला. हे नाटकी परमार्थ जास्त. तंबाखू वाढवणी काढीला जातो वा महाराज छान पुरावा. ही तंबाखू ओढून जो कोणी धूर काढील त्याची सोय राजीव सोय. अशी सोंग नाही. इथं 10 वेळेला 4-2 बारे आलो मी. ज्याचा बाप मेला त्याच्यात पोरा सोबत आलो. इथल्या देवबाप्पानं सांगितलं काय सोडता म्हणले केळी सोडतो. 6 महिने केळी खाणारच नाही. मग गाडीत बसल्या म्हणलं तू केळी काऊन सोडली म्हणला मी केळी खाल्ल्यावर सर्दी होती. मी म्हणलं तू हा बाप भूत होऊन तू या छातीवर नाचन. तुला आशीर्वाद देतो का रे सोमळ्या. तू व्यसन सोडणं बापासाठी. इतके माणसं नाटके झाले इतके नाटके. मला वाटतं नाटक कळत नसेल करत नाही ईश्वराला विठाला. पाय किती पवित्र आहेत रत्नेश्वराचे. पंढरीतल्या मालकाचं भजन करणाऱ्याचे पाय किती पवित्र आहेत सांगितले. तर मालकाचे पाय किती पवित्र असतील तो भाग सोडून द्या. हे रत्नेश्वर मालक रोज पंढरपुरातल्या मालकाच्या भेटीला जातात. रत्नेश्वराचे पाय किती पवित्र. देवर नावाची एक व्यक्ती नित्य शिवजीची उपासना. पायापाशी राहणारी माणसं अधिकारीच असतात. हो, पायापाशी राहणारी माणसं नम्र स्वभावाची असतात आणि पायापाशी राहणारी माणसं मोठीच होत असतात. एका बाईला 2 पोरं. दोन्ही पोरायचे लग्न झाले. एक सुंदर बऱ्या घरची भेटली गंगथडीची होती आणि एक आमच्या तिकडची डोंगरहाटीची. पिकल बळडी तर कळडी घोडी नाही तर उदो आंबाबाईची पळडी. तुमचं मोठा वाडा पोकळवासा वारा जाई भासा भासा. तुमचं काय बाबा ऊस काय केळी काय इकडची होती. मग इकडची तिकडं आली कधी मध्ये माहेरात की ऊसाची मुळी घेऊन यायची केळीचा घड घेऊन यायची भैमुगाच्या शेंगाचा आणायची. आमची काय हुलगा आणि का. पण सासूलय शहाणी बाई बबीनं केळीचा घड आणला पाडाचा घड आणला बाई पाहणं ऊसाची मुळी आणली. इकडं दात लावला की काठा लोक सोलतोय असा नरम ऊस आणला. मग ती एके दिवशी मला म्हणली महाराज आत्या मला जरा नीट बोलतच नाही ता. आमच्या जाऊबाई माहेरात श्रीमंत आहेत त्या काही बी आणतात. मी म्हणलं कायमस्वरूपी तू या आत्यानं जीव लावा असं तुला करायचं असेल तर पठ्याचं औषध घे. बाईन औषधाला पैसे म्हणलं रुपड्या लागत नाही. संध्याकाळी तू काम करून आली सासू जेवली की सासूची घंटाक्षी पाय दाबी जाय. महिना गेला. या गंगथडीचीनं सासूला 300 रुपयाच्या चोळीचा खन्याला तरी सासू नाव पाय धरणारीच घ्याली. ती माझ्याकडे आली काय औषध दिलं म्हणलं काय नाही तो पैशाचं औषध आहे तिचं सेवेचं औषध आहे. सेवा होकत नसती आणि जे पैसे देत असतात का ते सेवा करीत नसते. ते निबरडग असते ताडावानी वाकतच नसते. आणि सेवा करणाऱ्याकडे पैसे नसले तरी त्यांची किंमत असते. कायमस्वरूपी सासूच्या अंतकरणात तिचंच नाव पायाची ताक. आमचं बैल सुटलं एके दिवशी पिस्तोल्या नावाचं. बंदुक्या पिस्तोल्या बैल होते 2. नाद आहे मला शेतीचा चांगला म्हणून तर इतका टकटक बोलतो. एक जण म्हणला इतकं रगिलो आणि इकडं बंद पाड्या. मी आणलं अरे सोमळ्या कव्हा बंद पाडायचं तर पाड निघला पठ्ठ्या कापसं खुरपायला. तू काय ताण घेतो शेतकरी राजा आहे म्हणलं. बंदुक्या सुटला आमचा पिस्तोल्या गेला एका माणसाच्या मकात. आता बैल बैल आहे त्याला काय कळतं का किती खावा आणि किती नास हो बैलच. हो लय बैलाला कळत नाही. या बैल का कमी आहेत का 2-2 पायाचे. आ ते बैल कस काय गड्याला म्हणलं कस काय म्हणले महाराज ते चराट खाते. कासरा खाचा नाद होता. असा चावायचं 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 आणि पहाटे 3 वाजता बैल जायचा मकात. गड्याला म्हणलं अरे सांग ना ते बैलाला काही साकळ्या गिकड्या लाव ना काही. नाही म्हणले महाराज ते नाही नाही बाबा. इतका बैल त्यानं काठीनं मारला. तो बैल हसू लागला. बंदुक्या पिस्तोल्याला मारल्या. पिस्तोल्याला शहाणा. पिस्तोल्यानं दुसऱ्या दिवशी बंदुक्याचा कासरा खाल्ला आणि मग त्याचा खाल्ला आणि त्यालाही नेलं. बरेच पिस्तोले एकटे घेत नाहीत. झोप म्हणालो आम्ही.
ते दुसऱ्या पिस्तोल्याला सोबती करते म्हणून काही अशा कासरा खाणाऱ्या बैलायच्या नाही ना आधी लागलं पाहिजे. गेलं बैलन मका खाल्ली. माणूस जरा धाड होता. म्हणला बाळू महाराज गुणान महाराज म्हणालो याच्यानंतर जर बैल आला तर रट्टे देईन. म्हणलो बापरे मी दृष्टांतपूर्ण म्हणालो. हा मी इतका येडा आहे का माझे बैल त्याच्या शेतात जाऊ द्यायला. पण बैल गेला हो. सकाळी निरोप आला संध्याकाळी उद्या सकाळी चावडीवर यावं लागते. आणि त्याचा नियम होता 5-50 माणसं बोलवायची आणि तितक्या देखता 2-3 सुंदऱ्या आणायच्या. त्या सुंदऱ्या वादीच्या असतात. हातात नरम पण लागल्यावर कातळच काढी ती सुंदर. आता नाईलाज होता बैल गेले. संध्याकाळी कीर्तनावरून आलो निरोप लागला उद्या सकाळी तुम्हाला 5 फटक्याची शिक्षा आहे. काय हरकत नाही. आमची आजी म्हणली बाळू लय मारी तरी मेलं. म्हणलं आजी काळजी करू नको मला मारीत. अरे त्यानं त्याच्या काकाला मारलंय तर तू कोण भावकीतला माणूस. म्हणलं आजी तू काळजी करू नको मला बाळू म्हणतेत. काय काय हितचिंतक आले. कसं हो महाराज तुमचं. म्हणलं हो द्या कसं. बनिली 2-3 घाला म्हणजे जरा कमी लागन. अरे म्हणलं तुम्ही 10 घातले घाला म्हणल्यावर घालतो पण ते काढायला लावतो ना तिथं. ते म्हणतं बनेला अंगात ठेवायची नाही उघड्या पाठीत चपके हाणणार. मारुतीच्या मंदिरापाशी चावडी अशी ते बसलेलं चावडीत बुटं गिटं त्याचे थाटं गिटं त्याचे भोवतालची माणसं सगळे असे बसलेले. मारुतीरायाचं दर्शन घेलं. धोत्र गुंडाळलेलं होतं. लुंगीत लावली ती धोत्राला. आल्याबरोबर काय काय म्हणले वा 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 लय महाराष्ट्रातलं तूप खातोय आता पाहन कसे चपके खातो म्हणले. माणसं साधे असतात का. आग्या मोहळाच्या माश्या. ज्यानं धुपण आणलं त्याला कांदा काढू देतात आणि ज्यानं गण लावला त्याला डसत्यात. माणसं म्हणजे माणसं. अशी सुंदरी हालू लागलं बहुतेक. रबलाची सुंदरी अशी. मी वाकत वाकत गेलो आणि त्याचे पाय धरले. मी म्हणलं दादा याच्यानंतर तुमच्या रानात बैल येऊ द्या. चल 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 हो बाई हे कोणी तुका म्हणे पाय धरल्या नचले बळ. पाय धरल्या नचले बळ. तुका म्हणे पाय धरल्या नचले बळ. पाय धरल्या नचले बळ. पाय धरल्या नचले बळ. वैकुंठवासी नथुराम बाबा केळकर म्हणायचे असं प्रमाण दिलं की कोटीची नोट. 1 कोटीची नोट. पाय धरल्या नचले बळ. बाबाजानी साहेब मी ज्याचे पाय धरले ते हलकट होता. पण असू द्या हलकटाचे पाय धरले तर गिरगावकराचा मार चुकला. माऊली महाराज हलकटाचे पाय धरले तर गिरगावकराचा मार चुकला. रत्नेश्वराचे पंढरपुरातल्या मालकाचे पाय धरले हो यमाचा मार चुकतो. यमाचा इतकी पायात ताकद येऊ पण पायाच्या सानिध्यात राहावा. काय सांगू तुझ्या चरणीच्या सुखा. काय सांगू चरण सुखा. काय सांगू तुझ्या चरणीच्या सुखा. काय सांगू तुझ्या चरणीच्या सुखा. अनुभव नाही तुझ
सांगितलं जेवढं सात्विक सुख आहे तेवढं सुख त्याच्या पायात प्राप्त आहे. त्याचे पाय धरण्यासाठी जातीचा समन नाही, त्याचा पाय धरण्यासाठी पंथाचा समन नाही, त्याचे पाय धरण्यासाठी गरिबी श्रीमंतीचा समन नाही, त्याचे पाय धरण्यासाठी पुरुष किंवा स्त्री याचा समन नाही. श्रद्धेनं त्याचे पाय कोणी धरा, कोणी धरा, कोणी धरा. वारांगणीची कन्या, पुराणाच्या भाषेत तिला आवडंबरीचं नृत्य म्हणतात. आवडंबरीचं नृत्य करणारी बाई सुरेशराव, तिला प्रचलित भाषेमध्ये वेश्या म्हणतात. आणि वेश्येला पोरगी झाली, अति सुंदर पोरगी, लावण्य लतिका, सौंदर्य कोणाच्या बापाची जहागिरी नाही. सौंदर्य एखाद्या डॉक्टरनं औषध दिल्यावर प्राप्त होते असं नाही. सौंदर्य हे मालकानं दिले, त्यानुसार अपत्याला सौंदर्य प्राप्त होत असते. त्याच्यासाठी आईबापानं तितकं कामही गोड करावं लागेल. वस्त्रदाने सुंदरपण, दुर्नात आरत्या पेटून गंगेल सोयड्यावर लेकर सुंदर होत नाहीत. वात जळून दुरण जळाला, दुरण जळून गंगेला चटका द्याला, हे अशा वाती सोडित्यात. ह्या रत्नेश्वराच्या मंदिरात गेल्यावर रत्नेश्वराच्या पाठ भीतीला पण पेडा चिटकीत्यात. देव मागून खातू का? सोंग नाही चालत. आहा, बिलकुल सोंग नाही. सात्विक सदाचारी पुण्यशील सुंदर मुलगी, आईचं जीवन मातीत गेलं, आता आपलं नकोय, जंगलात गेली. तिला शोधण्यासाठी बऱ्यापैकी नालायक गेले, नाही हाती सापडली कोणाच्या. ती पुण्यवान होती, जीवनात त्याग केला, ज्ञानोबरायची भेट झाली. धन्य कान हो पात्राजी झाली भाग्याची, नशीबवान होती. माऊली महावैष्णव ज्ञानोबरायच्या चरणावर दंडवत केला, नमस्कार केला, साष्टांग प्रणिपात केला. महाराज, जीवनाचा उद्धार होईल असं काम सांगा. ज्ञानोबरायनं सांगितलं, बाई तू वेश्येची मुलगी आहेस, तुला शास्त्र पाठ नाही, पुराण पाठ नाही, वेदाची माहिती नाही, भजनाची माहिती नाही, कोणाचं श्रवण घड नाही, कोणाची संगती घडी नाही, तू जंगलात राहिली. पण माझ्यासारखं वारकरी तुला भेटला, सोपं काम सांगतो, तू जाऊन पंढरपुरातल्या मालकाची एकदा पाय धर. आवडंबरीचं नृत्य करणाऱ्या बाईची पोरगी माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांचं ऐकून पंढरीला आली आणि पंढरीतल्या मालकाचे पाय धरले, आशे धरले, हे सुटेपर्यंत धरले, देह सोडून द्याला पायावर. पायाची ताकद किती मोठी आहे साहेब. आमच्या संस्कृतीत सगळ्यात मोठे पवित्र पाय कोणाचे असतील तर पांडुरंगाचे. पण त्या पांडुरंगाने स्वतःच्या दर्शनाचा मान तिला देऊन टाकला. त्याच्या डाव्या हाताला जगाची मालकीने, तिच्यासाठी अख्खं जग बेजार आहे. पैसा आवडत नाही असा माणूस आहे का? सापडा का तुम्हाला ज्याला पैसा आवडत नाही तो माणूस? भेटत नाही हा भाग सोडून द्या, पण पैसे आवडत नाहीत असे माणसं दिसले का? ऐसा कोणी दावा हे झाला, ऐसा कोणी दावा हे जया नावडे, कन्या पुत्र घोडे दाराध, पैसा आवडत नाही माणूस, ऐसा कोणी दावा हे जया नावडे, कन्या पुत्र घोडे दाराधन. दारा म्हणजे बायको. एक जण म्हणला मी लग्न केलं नाही, मी ब्रह्मचारी संन्यासी आहे. तुला बी नाही सुटलं, नाही त्या सुटली द्रव्य माया, नाही त्या सुटली द्रव्य भस्मदंड छाया तरुवराची, त्यालाही नाही सुटलं. कसं जमल पैशाशिवाय? आजची पंगत सोमवारची रत्नेश्वराचा प्रसाद आहे, पण किराणा दुकानदार म्हणला असेल का फुकट घेऊन जा? असं म्हणेल, मारा द्रव्य लागेल ना, त्याला लागेल ना द्रव्य. मग जिच्यासाठी अख्खं जग बेजार आहे तिला लक्ष्मी म्हणतात. ती लक्ष्मी डाव्या हाताला ठुली, वामांगी रखुमाई, दिशे दिव्य शोभा. आणि आवडंबरीचं नृत्य करणारी वारांगणीची कन्या, आपल्या प्रचलित भाषेत सांगायचं झालं तर वेशेची मुलगी उजव्या हाताला आहे साहेब. तिचं दर्शन घेतल्याशिवाय पांडुरंगाचं दर्शन पावत नाही.
पण ताकद तिच्यात कशामुळे आली माऊली बुवा? तिनं मरेपर्यंत अंतकालेचे मामेव स्मरण मुक्त कलेवरा, शेवटच्या श्वासापर्यंत त्याचं भजन केलं. जोपर्यंत दिसतंय त्याचं अंतकरण अंतकरणात ठेवलं आणि दिसतंय तोपर्यंत त्याचे पायच पाहत राहिली आणि प्राण सोडा. विटेवरच्या मालकाचा आणि जगाच्या मालकिनीचा दर्शनाचा मान तिनं स्वीकारला. सेवा कशाची घडली? फक्त पायाची. म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, मिनिटात पूर्णविराम करतो, कारण माणसं जेवायचे तर आणि दुसऱ्याच्या घरात राहिलोत आपण. हे घर पावसाचं आहे, बरोबर. लोकांच्या घरात राहिल्यावर कुठे बी खेळे ठोकता येत नाही, ते काढून देत असते. आणि एवढी मोठी आज शक्यतो चिमुकलं लेकरू सोडून दिलं तर शक्यतो सगळ्या लोकांना सोमवार असते. तर म्हणून एवढा मोठा गोडसा रत्नेश्वराचा प्रसाद आदरणीय बाबाजींनी साहेबांनी केलाय. तो रत्नेश्वराचा प्रसाद आहे, तो सर्वांच्या मुखात जावा. म्हणून बरोबर वेळेत एकच्या पुढे जाणार नाही. मला कळतंय समय जाणार. आपल्या रानात काही आऊत हाना, नांगर हाना, दुसऱ्याच्या रानात कशाला ट्रॅक्टर. मर्यादा ते बरी आज काय प्रमाणाचा बादशाह आहे. काय प्रमाणाला कमीच नाही. वा, आपली आपली मर्यादा असावी. काय पायातली ताकद महाराज. कानोपात्रेचं जीवन पायानं उजळलं. तुमच्या क्षेत्रातलं सांगतो बाबाजानी साहेब, तुमच्या क्षेत्रात सुद्धा मोठ्याच्या जवळ राहणारे लोक मोठेच होते. जे मोठ्याला सोडून इकडं तिकडं फिरत आहेत का ते भावऱ्यातच गुटमाळले. हो, मोठ्याला सोडून जे बाजूला गेले का ते तसेच गेले इरवाड कंस. हो, ते पाखरायलाच गवसतेत. ते काही मळणीत येतच नाहीत, खळ्यात येतच नाहीत. आणि राहिले ताटाला तर पेंढीत जातेत आणि मग उंदरायचा सोळसोळाट वळही टोकरून टाकत येत. हे रिकाम टेकडे भावताल फिरत येत काय नुसते. हे काय कामाचे नाही. पायाजवळ्याला किंमत असते. तुमच्या क्षेत्रात पण आजचं सांगत नाही मी. राजकारणातले 5 डॉन पाहिलेत. तुम्ही नंतर राजकारणात आले. पहिले डॉन जगदानंद कंद जगतपती कृष्ण परमात्मा. त्याच्यानंतर राजकारणातला डॉन झाले विदुर काका. विदुर काका सारखा 2 नंबरचा, खरं तर 1 नंबरचेच होते, पण मोठ्यांना मोठं मानणारे होते. त्याच्यानंतर कनक नावाची व्यक्ती झाली. आणि 5वा राजकारणातला डॉन कोण असेल तर रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज. यांना पाय कळत होते. छत्रपतींना तुकोबारायचे पाय कळाले. छत्रपतींना तुकोबारायचे पाय कळाले. समाजाची नाड लक्षात आली. तुमच्या क्षेत्रात पायाला मोठी किंमत आहे. राजकारणातला 1 नंबरचा डॉन कृष्ण, यांचे पाय अर्जुनानं धरले. आणि येडगळ दुर्योधन्या होता. येडगळ होता दुर्योधन्या. सुभाषराव त्याला आकलीचा कांदा नव्हता. ते दुर्योधन्या उठला आणि देवाच्या उशाला बसला.
मी त्याला दुर्योधन म्हणत नाही, दुर्योधन्या म्हणतो. बिना आकली होता दुर्योधन्या. मोठी भाऊजाई आई समान मांडीवर बसली, त्याला संप्रदायात किंमत आहे का? नाही. मोठी भाऊजाई मोठ्या भावाची बायको आई समान असते, आणि आई समान असणाऱ्या भाऊजाईला मांडीवर बसलं हलकट हे दुर्योधन आहे. दुसरी गोष्ट सांगतो, दुसऱ्याच्या हातानं आपल्या भाऊजाईचे वस्त्र हरण करतो. किती नालायक आहे. अहो 24 लोकांचं नाव सकाळी ऐकायचं नाही, घ्यायचं नाही, असं महाभारत सांगते. गिरगावकर नाही, विठाला ते दुर्योधन आणि अर्जुन गेले. यायच्या क्षेत्रात पण जवळ बसणाऱ्याला पाय बसणं म्हणजे पाय धरणं म्हणत नाही, त्यांच्या पुढे नम्रतेत राहणं याला मोठी किती किंमत आहे राजकीय क्षेत्रात सुद्धा. अर्जुन गेले, उशिरा गेले. पायापाशी बसले कुलकर्णी काका मामा. आणि सगळ्यात आधी गेलताना दुर्योधन याचा बाप राजा होता. हस्तिनापूरचा राजा आहे त्याचा बाप. आणि राजाचं पोरग उठलं आणि उशाल बसलं. पंढरपुरातल्या मालकाने 1 नंबरच्या राजकारण्याने उठून पहिला नमस्कार कोणाला केला? अर्जुनाला. त्याच्या नाकात वारं घुसलं ना. ते म्हणला मी आधी आलतो ना. ते म्हणला आधी आला पण इथं बसला ना. मग जवळ बसलो. नाही म्हणला इथं बसलेले आवडतच नाहीत. इथं बसलेलेच इथं येतात. इथं बसलेले इथं येतात आणि इथं बसलेले याच्यात येतात. ते डोळ्यातच येते. डोळ्यात आलं की कामच संपलं. डोळ्यात नाही आला पाहिजे, इथं आला पाहिजे. इथं अर्जुन कुठं आला? पायापाशी बसल्यामुळं. इथं पंढरपुरातल्या मालकानं त्याच दिवशी शपथ घेतली, माऊली बुवा अख्खा संसार जाळीन पण याला गादीवर बसल्याशिवाय होणार नाही. द्वारकेचा राणा पांडवा घरी. घरावर तुळशीपत्र ठुलं झुट्यांना. तुळशीपत्र ठुलं घरावर. 56 कोटी पोरं एक सोडून दिलं तर दारू पिऊन मेले. पंढरपुरातल्या मालकाचे 56 कोटी पोरं होते. 56 कोटी अनिलराव. त्याच्यातलं वज्र नावाचं पोरग एका वारकऱ्याचा प्रसाद खाल्ला. त्या वारकऱ्याचं नाव आहे सुदामदेव. जीवनभर भजन केलं सुदामदेवानं आणि त्या भजनाच्या पोह्याचा प्रसाद खाल्ला. एकटं वाचलं. बाकी पंढरपुरातल्या मालकाचे सगळे पोरं मैरेक नावाची दारू पिऊन मेले. का? बापानं लक्ष ठेवलं नाही. बापाचं लक्ष कोणाकड? ज्यानं पाय धरले त्याच्याकडं. या पांडवांनी पाय धरल्यामुळं इंद्रप्रस्थची गादी अर्जुनाला देऊन टाकली. इतकी त्याच्या पायात ताकद आहे. म्हणून चरण सेवा अखंडित. एवढी पायाची ताकद आहे. पाय किती मोठे. पुढचं सांगतो तुमच्या क्षेत्रातलं बाबाजानी साहेब. याच्या मागचा काल हा झाला द्वापार युगातला. क्रतात्रेता युगातला एक प्रसंग होता. 1 नंबरचा राजा. त्याच्यासारखा श्रीमंत जगात 3 नंबरचा श्रीमंत होता. 1 नंबरचा श्रीमंत राजा भरत. रावणाला म्हणायचं नाही एक श्रीमंत. 1 नंबरचा श्रीमंत राजा भरत. विश्वातला एकही भोग शिल्लक ठेवला नाही. त्याला राजा भरत म्हणते. त्यानं आई लेकरावर पालन करते असं प्रजेचं पालन केलं म्हणून त्याच्या नावाचं नाव या भारत देशाला ती भरत खंडे भय व्याप्ती भरताग्रो भयस्थिता निधी भरता भय संगायत जायन्ते भरताग्रो भय संस्थिता स्थानवतं भयमित्यतः बाल्या भययनि जायन्ते संगरयति जायन्ते संगरयति जायन्ते. त्याचं नाव आहे भरत. तो भरत 1 नंबरचा 3 नंबरचा रावण आहे. प्रभावशाली रावण, श्रीमंत रावण, रत्नेश्वराचा भक्त आहे. आणि त्या रावणानं जगाच्या मालकिनीचं हरण केलं. भावाच्या लक्षात आलं आपल्या दादानं काम चुकीचं केलं. त्या भावाचं नाव आहे विभीषण. विभीषण एका संन्याशाला भेटले. त्या संन्याशाचं नाव मारुतीराय. 19 संन्याशीपैकी 1 नंबरचा संन्याशी. त्या संन्याशाचं नाव मारुतीराय. या संन्याशाची भेट घेतली विभीषणानं. मारुतीराय आमच्या दादानं काम चुकीचं केलं, एक बाई आणली. बर दादा आमचा मरणार. हो म्हणले. एक काम करू का, प्रभू रामचंद्राकडे येऊ. मारुतीराय म्हणले सोपं काम आहे, लंका तुलाच राहते. तर विभीषण म्हणला काय बोलायले मारुतीराय, तुम्हाला कसं काय? म्हणले मला कळतंय, मी रोज सोवळ जवळ पायापाशी. मला माहिती लंका तुम्हालाच राहते. मोठ्यांचं ऐकायला पाहिजे. झालं काय माहिती का, हे भाटूर भुटूर माणसं मोठ्याला याची चेष्टा करतात. ज्याला संध्याकाळचा ठिकाणा नाही त्यानं दिल्लीतल्या लोकांचं कशाला इचकायचं.
अरे ते विमानानं फिरायले तू या सायकल पंक्चर काढणं होईन तुला आणि काय येडपट इथं बसल्या बसल्या आपटी तू आपले हात पाय काय तू लायकी आहे का बायको कदरली तुला हा? तिनं दुसऱ्याच्या मिरच्या तोडल्याशिवाय तुला ठेसा होईन आणि तू वरच्या ढवळ्या कपड्यावाल्याचे कपडे धुतो तुलाच निर्माण किलो भरण तू हे कपडे धुईन तू माशा बसन तू अंगावर इतका गांजाळला तू मोठी मोठी असतात सांगा बरं तुम्ही आपण मोठ्याला मोठं का म्हणू नये माऊली आतापर्यंत एकादशीची महापूजा दिल्लीतले लोक करते दिल्लीतले मुंबईतले करते एकाची तरी हिंमत झाली का पूजा करणाऱ्याला माळ आहे का म्हणून महापूजा करणाऱ्याला माळ आहे का अशी एकाची तरी हिंमत झाली का आतापर्यंत का झाली नाही कारण ते मोठ्याले येत धनवंताला पैशाला किंमत आहे इथलं उदाहरण सांगू का बांगड्या कधीच आरशात पाहायच्या नाही खुर्चीवर कोण कोण बसलेत तुम्हाला एकूण एकाची शपथ आहे मोठालेच बसले का नाही म्हणजे मी उपेक्षात्मक बुद्धी नाही बोलत मला वस्तुस्थिती आवडते हो मला बॉयलजनला त्रास आहे म्हणून मला सोपा टाकला तुम्हाला काऊन नाही टाकला सोपं उदाहरण आहे का नाही म्हणून छोट्यांनी मोठ्यांची चेष्टा कधी करायची नाही छोट्यांना जर मोठं व्हायचं असेल तर मोठ्यांच्या पायाजवळ राहा निश्चित मोठे होतात निश्चित मोठे होतात निश्चित पायात विठ्ठला ठेवी पायात विठ्ठला ठेवी अनाथ अपराधी कोणी नाही पायात विठ्ठला ठेवी त्यांच्या पायाच्या सानिध्यात बिभीषण मारुतीरायकडे गेले मारुतीरायने सांगितलं सोपं कामे पायदारा गेले पायदारा मारुतीराय पुढे पाठीमाग बिभीषण आहेत शिबिरात पोचले प्रभू रामचंद्र दाखवले हे रामचंद्र आहे बिभीषणाने पाय धरले को बाबा कोण बिभीषण आहेत लंकेच्या राजाचा भाऊ आहे महाराज काय दयाळू आहे पंढरपुरातला मालक खांद्याला धरून बिभीषण उचलला आणि कडकडाटून मिठी मारली चुटकी वाजल्याबरोबर सांगितलं लखन उठा लक्ष्मणजीला उठिलं आणि त्या जागेवर बिभीषणाला बसिलं सुग्रीव किष्किंधेचा राजा होता माऊली महाराज किष्किंधेच्या राजाला सांगितलं राजन पाणी पळसाच्या पानाचा द्रोण आणला समुद्राचं पाणी आणलं हातावर पाणी घेतलं संकल्प सोडा आज तुमचा संकल्प सुटलाय सभामंडप करायचा तो पाणी सोडून केलता आता तुमचा कुदळ हाणून सुटलाय आता फुटिंगचा खड्डा व्हावाच संकल्प जनतो इतकी सोपी गोष्ट आहे का ती आणि पूर्वीचा काळ वेगळा होता करिंगे करीन पाहू आमक या इंटरनेट जगामध्ये डोक्याच्या केसा इतकी सुद्धा चूक चालत नाही इतकी सुद्धा चूक चालत नाही हातावर पाणी घेतलं आणि संकल्प सोडायचा किष्किंधेच्या राजानं प्रभू रामचंद्राच्या हातावर पाणी टाकलं संकल्प सोडायचा मारुतीरायन हात दाबला देवा काय देणार आहेत काय नाही म्हणले त्याच्या भावाचं घ्यायचं आणि त्याला द्यायचं मी काय आणलंय म्हणले द्यायला मीच जंगलातले फळं खातून माझो काय अंगाला साल गुंडाळलेली काय देणार आहे मी संकल्प सोडा विभीषणा लंकेचा राजा तुला करीन नामदेवराय पंढरपुरातल्या मालकाला विचारित होते देवा ज्यानं तुमची पत्नी चोरून नेली त्या रावणाचा सक्का भाऊ आहे विभीषण तुम्हाला काय वाटतं का सीतेविषयी काय अस्मिता आहे
मग ज्यानं तुमची पत्नी चोरून नेली त्याच्या भावाला लंकेचं राज्य देता. भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा म्हणतात, नामदेवा याच्याकरता लंका देऊन टाकली, त्यानं माझे पाय धरलेत. शरणांगता वज्र पंजरू, पाय धरणाऱ्या माणसाला वाया जाऊ देत नाहीत. हो, मोठ्यांच्या पायात ताकद असते. नामदेवराय स्वतःहून म्हणतात, खर तर बिभीषण मारायचा होता, शक्ती बिभीषणाच्या अंगावर टाकायची होती, पण प्रभू रामचंद्रांनी सांगितलं त्यानं आपले पाय धरले, त्याच्या केसाला धक्का लागता कामा नये. म्हणून शक्ती आल्याबरोबर बिभीषणाला बाजूला सरकिलं, लक्ष्मणाने शक्ती छातीवर घेतली. ते एक कारण. दुसरी गोष्ट, लंका देऊन टाकली. दोन कारण. आणि श्रुतीनं प्रश्न केलता, रामचंद्र काय ग, बिभीषणानं तुमचे पाय धरले म्हणून तुम्ही लंका देऊ केली, लंकेचा संकल्प सोडा, लंकेचा राजा तुम्ही केलं, करीन असं सांगितलं. रावण तर मेलाच नव्हता, मग त्याला राज्यपद तुम्ही देणार कसं? श्रुतीला सांगितलं, श्रुती माते रावण इतका रगिले, तो मला किती प्रयत्न केला तर सीता देत नाही, जिवंत आहे तोपर्यंत, आणि जिवंतपणी सीता देत नाही, आणि त्याला मारून सीता नेल्याशिवाय मी राहत नाही. मग लंका काय करायची मला? याच्याकरता मी त्याच्या भावानं पाय धरले, त्याला लंकेचा राजा करीन. श्रुती फार हुशार. श्रुतीनं सांगितलं, रावणाला कळालं मी उद्या मारणार आहे, मग उद्या जर रावण तुमच्या पाया पडायला आला तर लंका त्याच्या भावाला देऊ केली, त्याच्या भावाची घेऊन रावणाला आता आहे त्याची त्यालाच देऊ, आणि अयोध्या बिभीषणाला देऊ, नाही तर अयोध्या रावणाला देऊ आणि लंका बिभीषणाला देऊ. नामदेवराय म्हणतात, देवा एवढ्या मोठ्या चुका करणाऱ्यानं पाय धरल्याच्या नंतर लंकेचं स्वराज्य देऊन टाकता, इतकी तुमच्या पायात ताकद आहे. चरण सेवा अखंडित. म्हणून मला देवा फक्त तुमच्या पायाची सेवा पाहिजे. पाय फार मोठी ताकद. तुम्ही अजून मी लक्षात घ्या, पायाजवळचे लय बेजार होत नाहीत, भावतालचे लय येडे खातेत. जिनच्या पॅन्टीवाल्यानं फक्त डोक्यातलं काढून टाका. आणि हे जर तुम्हाला डोक्यात घ्यायचं असेल तर घरी गेल्यावर तुमच्या आजोबाला विचारा. पूर्वीच्या काळात ज्वारीचं खळं मळणीनं करीत होते. मळणीसाठी आधी रान उकरायचं, रान उकरल्याच्या नंतर पाणी टाकायचं, पाणी टाकल्याच्या नंतर बैल फिरीत होते, त्याला खुरवतून टाकीत, तुडिल्याच्या नंतर मग पुन्हा पाणी टाकायचं, भुसकट टाकायचं, मग दाबायचं, त्याला चोप द्यायची. नंबर 1चं खळं झालं, मेड मधात ठोकायचे. आता 6 बैलाची मळण आहे. सगळ्यात सांगा, मेड ही पाय, मेड ही पाय. मग मेडीच्या जवळचा बैल बेजार होतो का कळीचा? पितळे गुरुजी, कळीचा. मेडीच्याचा एक येडा, नाही कळीच्याचा एक येडा याच्या 25 येड्याची बरोबरी करतोय. 25 येड्याची. आणि कळीच्याला काय नुसतं गुरु 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 गुरु. आगा वृषभाचे निकळे, मेडी सोयीचे निआवळे, पदन्यासा निराळे न थकेची गा. लिखितम. मेडी निर्जीवे, पण निर्जीव मेडीच्या पायापाशी असलेला बैल सुद्धा थकत नाही. पायाच्या लांब गेलेला बैल संगच गाड्याला घ्यावं लागती वंजळ, नाही तर मग ती ज्वारी खराब होईल ना, ते शेण पाड्यावर फेकून द्यावं लागतं. गड्याचे पण हात भरी तू, मळण हाणणाऱ्याचे पण हात भरी तुला आमचा बैल. बरं काय करीन इतकं, म्हणजे तुम्ही कुठलंही पहा. जात्याचा जर उदाहरण पाहिलं, वेळ संपला वाटतं आपला. जात्याचं जर उदाहरण पाहिलं, 1 वाजून 1 मिनिट झाला, 2 मिनिटं घेतो. बाई दळायची, जुन्या काळातल्या बायका दळायच्या. शहाणी बाई दळायला बसल्याच्या नंतर दळणाच्या शेवटी पाळू उचलून त्या पायाच्या भोवतालचे धान्य पांगीत होती. येडील काय कळत, ते धान्य माझा ठुलं की वळीन बागूस तू जातो खराब करते ना, पण ते पायाच्या भोवतालचे दाणे फुटतच नाहीत. एक जणांनी विचारलं, सगळ्या दाण्याचं जातं पीठ करता येईल त्या दाणे? नाही, ज्या धान्यानं पायाचा संग केला त्या धान्याचं पीठच होत नाही. मग जात्याच्या पायात इतकी ताकद, खळ्याच्या मेढीत इतकी ताकद, तर रत्नेश्वराच्या पायात किती ताकद असेल. महाराज, या रत्नेश्वराच्या पायाजवळ राहिलेला धीवर जळालेली बायको पुनश्च जिवंत करतो. वेळ संपला. विठोबार
श्रद्धेने मोठ्या अट्टहासाने अनन्यसाधारण महत्त्व असणारा हा परम पावन श्रावण मास, या श्रावण मासाला अधिष्ठान माझ्या देवादिदेव भगवान शिवशंकराचा आहे. अशा भगवान शिवजी देवादिदेव आहेत, वारकरी संप्रदायातले आद्य आहेत, कीर्तन परंपरा त्यांच्यापासूनच नामदेवरायाची पाठ थापटिलेले भगवान शिवशंकर आहेत. अशा परमपावन माझ्या रत्नेश्वराच्या दरबारामध्ये आज प्रसादाचं आयोजन आहे. आज सोमवार आहे आणि त्या प्रसादाच्या निमित्ताने औचित्य सभामंडपाच्या भूमिपूजनाचं आहे. या प्रांताला, आपल्या या तालुक्याला लाभलेलं राजकीय क्षेत्रातलं एक नाविन्यपूर्ण रत्न आदरणीय बाबाजानी दुधाणी साहेब, राजकीय क्षेत्रातलं फार जुनाट व्यक्तिमत्व आहे आणि त्यांनी आज भूमिपूजन सोहळा बऱ्यापैकी अनिलरावजी असतील, सुभाषराव असतील, एकनाथराव असतील, नारायणराव असतील, विजय पाटील असतील, दत्तरावजी असतील, श्यामजी असतील, रामप्रसादजी असतील, विष्णूजी असतील, संगीताताई असतील, अर्चना ते असतील, आदी करून या सगळ्यांच्या सान्निध्यात, आम्हा वारकऱ्यांच्या सान्निध्यात आज मंडपाचं भूमिपूजन माझ्या रत्नेश्वराच्या दरबारात फार मोठा निवारा करण्याचं काम बाबाजानी साहेबांनी मनात घेतलं आणि त्याचं आज भूमिपूजनसुद्धा झालेले ब्रह्मवृंदांच्या हाताने सुंदरसं. तो सभामंडप लवकरात लवकर, आता पावसाळ्यात अडचणीमुळं ते काही करता येत नसतो, हे 2 महिने पावसाचे गेल्यावर त्याच्या पुढे त्याची सुरुवात होईल. साहेबांनी ते अंमलात आणलं आणि अंमलात भूमिपूजन आणलं. आता ते इतकं गोड अंमलात आणावा आणि ते काम कळसाला म्हणजे पूर्णत्वाला रत्नेश्वराच्या कृपेने साहेबांच्या हातातलं ते काम पुढे नेवो. असे सात्विक, असे सदाचारी काम संप्रदायामध्ये लोकसेवेचे तुम्ही करत राहा. सभामंडप असेल, रस्ता असेल, लाईटची व्यवस्था असेल, एखाद्या गावाला पाण्याची व्यवस्था असेल, पुढाऱ्यांकडनं ह्या 2-3च गोष्टी मागितल्या पाहिजे. लाईन मागितली पाहिजे, रस्ता मागितला पाहिजे, पाण्याची व्यवस्था मागितली पाहिजे. तुम्ही काही पण पुढाऱ्यांना नाही मागितलं पाहिजे. बरं बरं. आम्हा वारकऱ्यांसाठी मला वाटतं 25 का 30 लाखाचा मंडप येतो. नाही, इथला नाही, पंढरपुरातला 25 लाखाचा मंडप आहे पंढरपुरातला. आणि तो द्यायला नाही, कामच झालंय त्याचं. तुम्ही पंढरपुरात जाताना, कोणी जरी पंढरपूरला जाताना पंढरपूरच्या अलीकडं, त्या चौफुल्याच्या अलीकडे एक ते आता बस स्टँड आहे ना नवं, आडीवच्या पुढचं डाव्या हाताला जो असा डोम चंद्राकृती जो मंडप असेल 25 लाखाचा, तो आदरणीय साहेबांनी बाबाजानी साहेबांनी या वर्षीचं काल्याचं कीर्तन तिथं त्या मंडपात झालं. आजच्या वारीचं या वर्षीचं दिला नाही, दिलाय, तयार सुद्धा झालाय तो मंडप. आणि हा मंडप 1 कोटीचा आहे. 1 कोटीचा. 1 कोटीच्या मंडपात किती वारकरी बसतील? एक छोटीशी मागणी मागतो, एक छोटीशी रूम. आमचे ब्रह्मवृंद ज्या वेळेला इथं अभिषेक पूजेला येतात त्यांचं शर्ट वगैरे पिशवी अडकिण्यासाठी एक छोटीशी एखाद्या लाख रुपयाची रूम आजूबाजूला तिथं काढा. ही त्यांनी तर मला काही म्हणले नाही, माझ्या मनानं, कारण माझ्या लक्षात येते ब्राह्मण आल्याबरोबर उपरणं घेणार, आता शर्ट कुठं अडकिणार. मग एक रूम स्वतंत्र ब्रह्मवृंदा करता असावा ती रूम. तशी एक रूम तेवढी पुढच्या टप्प्यात जरी केली तरी पण आठवण ठेवा, मी आता हुक्त लोखंडाचा आहे माझ्याकडं, त्या अडकीला की कातडं घेऊनच निघतो. आणि पुढची जी मागणी आहे त्या पलीकडच्या सभामंडपाची, निश्चित माझ्या रत्नेश्वराच्या कृपेने तुमच्यावरती कृपा होईल आणि तुम्हाला गोड असा राजाश्रय प्राप्त होईल. महाराज, माणसाच्या मनात भावना देणारा तोच आहे. त्यानं माणसाच्या मनात भावना दिल्यावर तुमचं बटन दिसणच ना लोकायला, 100% दिसणार. वा 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 वा. आणि या लोकांकडनं, राजकीय लोकांकडनं मी मगाशी बोलून गेलो, 2-3 गोष्टीची अपेक्षा करत जा. एखाद्या बंधाऱ्याची करत जा, एखाद्या रस्त्याची करत जा, सामुदायिक मंदिर असेल, काही वास्तू असेल त्याची करत जा. उठलं सुटले आपल्या बाजाराची वास्तू विचार करायला काय त्यांनाही संसार असते. आपण अशा कसल्याही भानगडीच्या गोष्टी सांगायच्या नाही, सार्वजनिक गोष्टी सांगत राहा, जेणेकरून लाईट आली, कधी कधी आपल्याकडे लाईट ब्रेक के बाद टीव्हीतल्यासारखी येते. हो, नेमकं त्या वळीत पाणी जाणं, लाईन जाणं असं होतं. कधी कधी हिवाळ्यात पाणी कमी असतं, लाईट नसती, असली इकून तिकून तर कडीच्या मोटरा लागत नाहीत, एखादं ट्रान्सफॉर्मर बसवायचं, एखाद्या चांगल्या प्रतीची डिपी बसवायचं. असं काम या राजकीय लोकांना सांगत जा, कारण या भागामध्ये डिप्याची फार गरज आहे. इथून पाण्याचा सप्लाय तिकडं होतो. शेतकरी राजा एक 4 देवापैकी एक देव आहे, कारण
आपल्याकडे साहेब किती जरी पैसे असले तरी सोन्याचं पिठलं चांदीच्या भाकरी खाता येत नाहीत. त्या भाकरी फक्त रक्ताचा घाम करून मातीत टाकणारा शेतकरी राजा, त्याच्यामुळे सगळ्या लोकांना भाकरी प्राप्त होतात. त्या शेतकरी राजाकडे तुम्हाला विनंती करील, आमच्यापेक्षा जास्त त्यांच्याकडे पाहत जा. शेतकऱ्याकडे बघा, तो प्रांजळ व्यक्तिमत्व शेतकऱ्याचं असतं. तो निश्चित तुमच्याकडे पाहिल. रत्नेश्वराच्या कृपेनं ते तुमच्याकडे पाहतील. हा 1 कोटीचा सभामंडप आहे. गोड उद्या भविष्यात इथं येणारा श्रावण मास हा पावसाळ्यातला महिना आहे. त्याच्यामुळं प्रत्येक इथं येणाऱ्या सद्भक्ताला निदान बसण्याची निवाऱ्याची जागा गोड होईल. नाना प्रकारचे इथं कार्यक्रम सप्ताह सुद्धा होतात, त्याची सुद्धा व्यवस्था गोड आदरणीय बाबाजानी साहेबांच्या प्रयत्नातून ती झालेली आहे. त्यांना पुनश्च कोटी कोटी धन्यवाद देतो. त्यांच्या सानिध्यातले सगळे सहकारी त्यांना पुन्हा पुन्हा कोटी कोटी धन्यवाद देतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. ज्ञानेश्वर